गुड मॉर्निंग. ओम नमः शिवाय. मी गीताच्या दोन्हीत सर्व मैत्रिणीच्या मनापासून खूप खूप स्वागत. मस्त झोप घेऊन झालेली आहे. आता निघालोत मंदिराकडे. सकाळची वेळ आहे. जवळपास आम्ही 7:30ला मंदिरापर्यंत येऊन पोहोचलेलो आहेत. आणि सगळ्यात भव्य दिव्य हे मंदिर आहे. खूप श्रीमंत मंदिर मानलं जातं हे. इथं आम्ही साड्या घालून आलोत, कारण इथला ड्रेसिंग कोड आहे की महिलांनी हे साड्या घालायच्यात आणि जेंट्सनी लुंगी घालायची. मला ही खूप भारी आवडलेली ही गोष्ट, कारण कुठल्याही मंदिरामध्ये जाताना ट्रॅडिशनल कपडे हे घालून जायलाच पाहिजे. तुम्ही पंजाबी ड्रेस जरी घातले तरी ओढणीचे ड्रेस असले पाहिजे, असं मलासुद्धा मनातून खूप वाटते. आणि इथं पूर्ण पाळलं जातं आहे. अजिबात एकसुद्धा तुम्हाला बिन साडीचं किंवा जरी तुम्ही ड्रेस घातला तरी त्याला ओढणी बांधायची कमरेला. एक धोती टाईप असतं तर ते बांधायचं आणि मंदिरामध्ये जायचं. ही सगळ्यात आवडणारी मला इथं गोष्ट वाटली. मनाला असं स्पर्श केलेली गोष्ट वाटली आणि खूप भारी वाटायला लागलं होतं. मस्त मंदिराचं दर्शनही घेऊन झालेलं आहे, कारण आतमध्ये कॅमेरा न्यायचा नाही, त्याच्यामुळे आतमधलं मी काही दाखवलेलं नाही तुम्हाला. आणि आमचं दर्शन हे झाल्यानंतर आम्ही बाहेर आलो आणि केरळमध्ये गेलो. आणि केरळची स्पेशालिटी आपली कॉटन साडी घेतली नाही असं शक्य होणार नाही. खूप साड्या पाहिल्या आणि त्यातनं एक चॉईस केलेली आहे. मी आणि माझ्या मैत्रिणींनी आम्ही दोघींना मिळून एक साड्या चॉईस केल्या आणि साड्यांची ही फायनली खरेदी झालेली आहे. मग म्हटलं चला आता, कारण खूप गरमी होती, खूप ऊन लागतं आहे तिकडं आपल्या इकडल्यांपेक्षा जास्त. मग आम्ही लस्सी घ्यायचं ठरवलं आणि थोडंसं पोट आणि मन दोन्ही शांत केलेलं आहे. कारण साड्या बघून खूप आम्ही गोंधळून गेलतो, ही घ्यावी का ती घ्यावी, कॉटन घ्यावी का सेमी कॉटन घ्यावी असं चाललं होतं. आणि फायनली आता मस्त थंड वाटायला लागलं पोटामध्ये सुद्धा, कारण आता जवळपास 11 साडे 11 वाजलेले इथं. थोडीशी भूक पण लागलेली होती. लगेच ठरवलं की जेवायला जाण्याऐवजी हलकासा नाश्ता करता येते, कारण पोट भरलं की झोप येणार. थोडंसं हलकं खाल्लं की प्रवासामध्ये हलकं खरं खायला पाहिजे, ज्याच्यामुळे झोप येत नाही, आळस येत नाही. पुढच्या प्रवासाला सुरुवात केलेली आहे आता. आणि आम्हाला जायचं आहे बोटिंगसाठी. मग आम्ही तिथंच साड्याही चेंज करून घेतल्यात आणि ड्रेस घालून घेतलेला आहे. मग कारण साड्यांमध्ये एवढं कम्फर्टेबल वाटणार नाही बोटिंग करताना. तर मग चला आता आम्ही चेंज करून घेतलं दोघींनाही आणि मस्त वाटायला लागलं होतं. कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की जिथं पाणी येतं, बीच येतं, तर अशा ठिकाणी सगळ्यात जास्त मला आवडतात गोष्टी. कारण पाणी हे खेळायला किंवा पाणी पाहायला सगळ्यात जास्त आवडीचं ठिकाण आहे माझं. तर आणि केरळमध्ये तर जागोजागी तुम्हाला बीच दिसतील, पाणी दिसन, हिरवगार सगळीकडे दिसणार आहे आणि त्याच्यामुळे खरंच खूप भारी वाटतं आहे. मस्त झाडी हे होती. फक्त न आवडणारी ह्या बोटिंगमधून तुम्हाला एक गोष्ट सांगायची की पाणी हे खूप हिरवं पाणी होतं आणि त्याच्यामुळं मी एक वेळेसच हात घातला पाण्यामध्ये. मला काही नंतर आवडलं नाही ते हात घालायला. कदाचित पानं हे पडण्यामुळं किंवा खालच्या मुळा हे थोड्याशा सडल्यासारख्या हे झाल्यामुळं आणि जास्त वाहतं पाणी नसल्यामुळं तिथलं पाणी थोडंसं गढूळ झालेलं असणार आहे, हिरवं पडलेलं असणार आहे. आणि खूप भारी वाटायला होतं. पण व्ह्यू हे साईडचा खूप भारी होता. पाणी जरी खराब असलं, एकदम आपण जसं काय कुठल्या पिक्चरच्या हिरोईन आहेत असं फील यायला लागला होता. खरंच खूप भारी माहोल आहे. एक वेळेस नक्की केरळला जायला पाहिजे. माझी तर ही पहिलीच वेळ होती केरळसारख्या ठिकाणी फिरायला जाण्याची. जास्त काय मी फिरलेली नाही. आणखी आता इथून सुरुवात झालेली आहे की आपण बऱ्याच ठिकाणी फिरायला जाणार आहेत आणि अशा भरपूर साऱ्या गोष्टी मी तर फिरणार आहेच, पण माझ्याबरोबर तुम्हालाही ते शेअर करणार आहे. आणि मस्त आमची बोटिंग सुरू होती. येणारे जाणारे लोक पण खरंच खुश असते. तर पैसा जाईना का, पण पैसा गेलेल्याचं चीज आपल्याला कुठंतरी भेटलं की खूप भारी वाटतं. अजिबात पैसा गेलेल्याचं रिग्रेट होत नाही की आपण उगंच आलो. कारण खूप भारी जेवढे याचं सौंदर्य आहे ते जेवढं डोळ्यामध्ये साठवता येईल तेवढं मी साठवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि निसर्गरम्य ठिकाणी मला सगळ्यात जास्त आवडतात. गर्दीच्या ठिकाणं हे पाहण्यापेक्षा मला असं निसर्गाच्या सानिध्यात खरंच खूप आवडतं आहे. मस्त वाटतं आहे, फ्रेश होतं आहे माणूस. आणि खूप झाडं होते, खूप सुंदर होतं सगळंच. बऱ्याच पिक्चरच्या शूटिंग हे झालेले आहेत ते सांगत होते. आणि एक साईडला नारळाची खूप सारी बाग होती, मोठी बाग होती. आणि त्याचबरोबर मध्ये त्यांनी डेकोरेशन केलेले असे काही पॉईंट पण होते जे त्यांनी सांगत होते की हे आहे ते आहे.
तर खरंच बघताना आपले डोळे दिपून जातील, एवढं निसर्गाचं सौंदर्य आहे. पण ते आपण घर सोडल्याशिवाय ते आपल्याला सौंदर्य उपभोगता येत नाही. आणि खूप भारी वाटायला लागलं होतं फिरताना करताना. आणि थोडंसं पुढं आलं की एवढं पाणी निर्मळ होतं, विचारायचं काम नाही. एवढं पाणी छान होतं, निथळ पाणी होतं की ते बहुतेक झाडं जास्त असल्यामुळे त्या ठिकाणी तसं असणार आहे. आणि तुम्ही एक दिवस राहू शकतात. हे असे पाठीमागची घरं मी तुम्हाला दाखवायला लागले. इथं तुम्ही एक दिवस स्टे करू शकतात, राहू शकतात. तिथं तुम्ही पार्टी करू शकतात अरेंज. आणि मग आमचं काही तसं नव्हतं, त्याच्यामुळं आम्ही जाता जाता फक्त पाहिलं केलं. आणि चेन्नई एक्सप्रेसची पण शूटिंग इथं झालेली आहे. ते सांगत होते ह्या पिक्चरची शूटिंग इथं झाली, त्या पिक्चरची शूटिंग तिथं झाली. आणि हा जी दिसायला आहे तर एलिफंट पॉईंट आहे. हे तुम्ही दगड पाहिला ना, ते हुबेहूब आपल्या हत्तीचं बसलेला हत्ती कसा असतो ना तसं दिसणार आहे. त्याच्यामुळे त्याला एलिफंट पॉईंट असणारे म्हणलेले असणार इथं. आणि थोडंसं आता आपण पुढं गेलो की तिथं त्रिवेणी संगम आहे की आणि 3 समुद्र मिळून एका ठिकाणी आलेले इथं. सगळ्याचंच पाणी एवढं भारी वाटत होतं की जिथपर्यंत नजर जाते तिथपर्यंत ते पाणी होतं. पण आपण त्या साईडला काही जाणार नव्हतो. आणि आपल्याला आता जायचं आहे गोल्डन बीचवरती. तिथं गोल्डन वाळू आहे आणि त्या वाळूवरती खूप सारे उंट होते. म्हणलंच तर स्टॉल लागलेले होते. कारण आता थोडीशी आणखीन भूक लागलेलीसारखी वाटायली होती, कारण तुम्हाला माहिती आहे की थोडासा नाश्ता केलेला होता. मग चला म्हणलं आता थोडंसं पाहता पण येतं आहे. आणि उंटावर बसण्याचं चाललं होतं, पण मला उंटावर बसायला अजिबात आवडत नाही. कारण ते ज्यावेळेस बसते ज्यावेळेस उठतं आहे. एक वेळेस मी बसून पाहिलेली आहे, पण खतरो के खिलाडी व्हायला मला एवढं नाही आवडत. मग आता मला फक्त लाटा येताना जाताना खूप भारी वाटते. मी शब्दामध्ये नाही सांगू शकत एवढं मला भारी वाटते. मला काय की पण मला आकर्षण आहे समुद्राचं, त्या लाटांचं, पाण्यांचं. भले नदी असू द्या काही असू द्या, पण पाणी सगळ्यात जास्त आवडते. मस्त मी 10-15 मिनिट फोटो बिटो काढले आणि मस्त लाटांकडे एकसारखं बघत होते. एवढं आपण समुद्राच्या शेजारी गेलोत आणि वाळू खेळायची नाही असं शक्य नाही. मस्त थोडीफार वाळू खेळून झालेली आहे, आवडीचा खेळ आपला. आणि निघालो आता आम्ही परतीच्या प्रवासाकडे. कारण आता बरंच ऊन लागायला लागलं होतं, पायाखाली पोळायले होते. जाता जाता नारळ घेतलं, सगळ्यांनी एक एक नारळ पाणी पिले आणि खरंच खूप छान होतं टेस्ट. आणि कलरला ना ऑरेंज कलरचे ते नारळ होते. निघालो आता आम्ही पुढच्या प्रवासाकडे. पुढं जायचं आहे आम्हाला महादेवाच्या मंदिरामध्ये. आणि तुम्हाला आता मी मंदिर दाखवते. खूप भारी मंदिर होतं, खूप मोठं मंदिर होतं. परिसरच एवढा मोठा होता की बघता बघता आपल्याला 5-10 मिनिट कुठं जातील कळणार नाही. आणि सगळीकडं तर दुकानं हे लागलेले असतात, त्यात काही नाही. पण इथं ज्वेलरीचे शॉप हे खरंच खूप सुंदर होते. आणि माझं तर चाललं होतं की किती मोठं मंदिर आहे ना हे. परिसरच एवढा मोठा म्हणल्यानंतर मध्ये महादेवाचं मंदिर किती सुंदर असणार आहे. आणि गर्दी एवढी काय जास्तीची नव्हती, थोडीफारच गर्दी होती. निघालो आम्ही आता आतमध्ये. आणि वरचा हे शेड आहे आणि आतमध्ये दगडी बांधकाम आहे, जुनं मंदिर आहे हे. आणि चाललेली मुलगी आहे ना, एवढी खूप छान स्माईल केली तिनं आणि बोललीसुद्धा. तर मला खूप भारी वाटलं, दीदीची आठवण आली त्या क्षणाला की. आणि किती कॉन्फिडंट मुली असतात की फिरतात, करतात, छान बोलतात. आणि मला तिचं खरंच आवडलं लूक. आता आम्ही चाललोत मंदिरामध्ये. आणि खूप छान हत्ती होते साईडनं. नंदीची मूर्ती पण खूप सुंदर होती. हत्तीही खूप सुंदर आहेत. आणि मला खरं तर इथलं मंदिराचं बांधकाम आवडलं. कौलारू होतं बांधकाम, डेकोरेशन होतं. पण त्यांचं आता डेकोरेशन हे काढणं सुरू होतं, कारण जवळपास आता शिवरात्री आलेली होती, महाशिवरात्री. तर त्याच्यासाठी त्यांना आता नवीन फुलं हे लावायचे होते. फुलंवाले साईडला आलेले होते आणि आता जुने फुलं काढून ते नवीन फुलं लावणार होते. त्याचं ते चालू होतं त्यांचं. आणि आतमध्ये आलोत आम्ही. खूप सुंदर मंदिर होतं आणि हा देखावा तर एकदम भारी वाटला. एवढी मोठी महादेवाची पिंड बघणं मला तर खूप आवडते अगोदरच. आणि खूप मस्त फोटो बिटो झाले आमचे काढून. आणि त्या महादेवाच्या पिंडीमध्ये जायचं होतं आम्हाला हे बॅक साईडनं. तर आम्ही जाऊन मधून फिरून करून आलोत. त्यात आमचा जवळपास अर्धा-पाऊण तास गेलेला होता. पण ती सांगण्याची पद्धत त्यांची मधली ना खूप छान होती. तुम्ही गेल्यानंतर तुमच्या लक्षात येणार आहे. मला अशी माहिती नाही देता येणार त्याची. तर आता पुढच्या प्रवासाकडे निघालो. पुढंही आम्हाला आणखीन एका महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं आहे. खूप प्रसिद्ध मंदिर आहे ते सुद्धा. आणि आलोत आम्ही. आणि इकडले मंदिर ना खूप छान वाटतात, असे सुंदर सुंदर त्याचे डेकोरेशन कलरफुल असतात एकदम. मंदिर भारी वाटतात. आणि एवढी सुंदर मूर्ती, एवढी मोठी भव्य दिव्य मूर्ती मी पहिल्यांदा पाहिली माझ्या आयुष्यामध्ये तरी. खरंच खूप भारी मूर्ती होती. आणि कसला भारी शंकराची मूर्ती, बाप रे बाप.
खरंच मला तर खूप आवडलं. आणि पाठीमागं खूप सुंदर समुद्र होता त्या मंदिराच्या पाठीमागं. पण आता समुद्र आम्ही खूप पाहिला, आता एवढा वेळ पण नव्हता जाण्यासाठी, अंधार पडत आलेला होता. आता चला पेटपूजा करून घेता येते म्हणून आम्ही एक हॉटेलमध्ये आलेलो आहेत. तर हिने मच्छी बिच्छी मागवली आणि आम्ही दोघींनी पनीरची भाजी, रोटी, राईस हे असं मागवलं. आणि चला आता जेवण करायचं आणि मस्त झोप घ्यायची. आणि उद्याचा ब्लॉग येणारच आहे. तर चला आता आजचा मी व्हिडिओ इथं संपवते. माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. बाय.